तर सामन्याला सुरुवात होते. 2 चेंडूंची पेनल्टी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघात साई स्पोर्ट्स ओळे संघाला दिलेली आहे. आणि 12वे खेळाडू पहिला चेंडू टाकायच्या आतमध्ये जर आले नाही दोन्ही संघांचे तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. बामणडोंगरी संघाचा खेळाडू 12वा खेळाडू या ठिकाणी आलेला आहे. तर साई स्पोर्ट्स ओळे आपल्याला अजून 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. फोन करतो मी नाही कॉमेंट्री करतोय म्हणून मी फोन करतो एक इनिंग झाल्यावर. बॉल टाकून दे. बॉल टाकल्या 2 धावा. बारावा खेळाडू या ठिकाणी साई स्पोर्ट्स ओळे संघाचा पोहोचलेला नाहीये. 2 धावांची आहे का? टी-शर्ट नाहीये. तर अजून 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी साई स्पोर्ट्स ओळे संघाला द्यायचा विचार चालू आहे. तर आयोजकांचं प्रेम आहे. धावत धावत येतोय खेळाडू. तर अगोदरच 2 चेंडू कमी मिळणार. दुष्काळात 13वा महिना नको. धावत आलाय. तर बऱ्याच अवधीनंतर या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत्या. बामणडोंगरी आणि साई स्पोर्ट्स ओळे या 2 संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ओळे संघाचा. फलंदाजी करण्यासाठी संदेश गोंधळी आणि अलंकार मात्रे. डावखुराताचा फलंदाज पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मिडविकेट क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. या एकेरी धावेच्या मदतीनं श्री गणेश केला जातोय. तो जय हनुमान बामणडोंगरी संघाकडून. फलंदाज संदेश गोंधळी आणि अलंकार मात्रे 2 दिग्गज सलामीवीर यावेळी. आयोजकांच्या वतीनं या दोन्ही टीम पाहायला गेलं तर आयोजकांच्या टीम्स आहेत. बामणडोंगरी घरचा संघ आहे, घरचं मैदान आहे, त्यामुळं मोठे पाठीराखे या ठिकाणी बामणडोंगरीचे पाहायला मिळतात. बामणडोंगरीचे सपोर्टर्स खूप असणार, त्यामुळे चांगला खेळ करावा लागणार. गोलंदाज निखिल हा गोलंदाजी करतोय. दुसरा चेंडू निर्धाव जातोय. 2 चेंडू संपलेत. मागचा सामना पाहायला मिळाला होता. पुढचा चेंडू. तर यावेळी मात्र पंच आमच्याकडे वळाले आहेत आणि आम्हाला दर्शवले हा चेंडू खराब आहे. वाईटच्या स्वरूपात ही 1 धाव हस्तगत केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीनं 2 धावा धावफलकावर. गोलंदाज निखिल तयार. पंचांकडून मागणी केली जाते 3ऱ्या पंचांची. 3रे पंच मैदानामध्ये आयोजक संजय ठाकूर स्वतः जात आहेत. पहिला गोलंदाज निखिल या गोलंदाजावर आक्षेप घेण्यात आला. साई स्पोर्ट्स ओळे संघ क्षेत्ररक्षण करतोय. यावेळी मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. त्या ठिकाणी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक धावत जाणार, चेंडू उचलणार. तोपर्यंत मात्र दुसरी धाव धोकादायक ठरू शकली असती, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा नाहीये, म्हणजे 2 धावा पूर्ण होतात. या दुहेरी धावांच्या योगदानानंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बामणडोंगरी संघाच्या बिनबाद 4 धावा. बिनबाद 4 अशी सुरुवात. उजव्या हाताने फलंदाजी करतोय अलंकार म्हात्रे. डावखुर हाताचा फलंदाज संदेश गोंधळी अशी ही जोडी. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी समोर टाकलेला. 1 धाव मिळते कव्हरच्या दिशेला, ज्या ठिकाणी अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते निखिल या गोलंदाजाकडून.
4 चेंडू संपलेत या षटकामधील फक्त 5 धावा दिल्या. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर फक्त 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहू शकाल 38 सर्कलच्या बाहेर. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज अशी जोडी जेव्हा मैदानामध्ये असते तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी डोकेदुखी असते. प्रत्येक चेंडू मागे ज्या ज्या वेळी स्ट्राईक रोटेट होत्या त्यावेळी क्षेत्ररक्षण हलवायला लागतो. यावेळी 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला पाहायला मिळतात, लॉंग ऑन आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये. राऊंड विकेट मारा करतोय. यावेळी फलंदाजांना चेंडू सोडलाय. पंचांचा इशारा आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 सांगतोय हा चेंडू खराब आहे. वाईटच्या स्वरूपात ही एक धाव हस्तगत केली जाते. एकेरी धावेच्या मदतीनं 6वी धाव स्कोरबोर्डवर. दिग्गज पंच या ठिकाणी कल्याणी घोरपडे, सूर्यकांत आढाव, त्याचबरोबर संजय डागुर. परंतु यावेळी चेंडू हव्या त्या क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत चेंडू मात्र सुटला. परंतु या ठिकाणी डावखुऱ्या हाताचा फलंदाज संदेश गोंधळीला मात्र मैदान सोडावं लागणार. धावचीच्या स्वरूपात हा बळी जातोय. गंगनाम अरे लाव के कडक आजा तू लाव. थँक्यू डीजे. तर झेल उडाला होता त्या ठिकाणी. संदेश या फलंदाजाचा झेल सोडला होता, जीवदान मिळालं होतं. परंतु त्या जीवदानाचा फायदा मात्र उठवता आला नाहीये. कारण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. आधीच एकही धाव पूर्ण झाली नसती, आपण बाद झाला असता. परंतु दुसरी धाव घेण्याचा सर्कलमध्ये नाहक प्रयत्न केला गेला आणि धावचीच्या स्वरूपात एक सांघिक यश मिळालंय. राईट आर्म वर विकेट मारा करतोय गोलंदाज. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली होती. परंतु यावेळी मात्र पुन्हा एकदा वाईटचा वापर केला जातोय गोलंदाजाकडून. अजून एक अतिरिक्त धाव बहाल केली जाते बामणडोंगरी संघाला. एकेरी धावेच्या मदतीनं 8 धावा झाल्यात. गोलंदाज निखिल. शॉर्ट पिच चेंडू होता, आता मात्र कट केलाय पॉइंट रिजन मध्ये. या ठिकाणी चांगला रूम दिला होता फलंदाजाला, फायदा उठवता आला नाहीये आणि एक सोप्पा झेल देऊन फलंदाज होतोय बाद. अतिशय सुंदर गीत शिवाजी महाराजांवर कालपासून आपण पाहतोय. डीजेचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं. मॅडीचं अतिशय चांगल्या धुन्स ज्या ठिकाणी परिस्थिती उद्भवते मैदानामध्ये त्या धुन्स पाहायला मिळतात. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये आले होते शनिवारच्या दिवशी आणि काल अरबी समुद्रामधील शिवस्मारकाचं भूमिपूजन मोदी साहेबांच्या शुभहस्ते झालं होतं. या भूमिपूजनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या देशभरातल्या तब्बल 19 जागांवरून माती आणि विविध नद्यांचं पाणी या वापरलं गेलं होतं. काल 210 मीटर उंच असा हा अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा. काल एक ऐतिहासिक दिन सर्व भारतीयांसाठी. तर ही वास्तू मोदी साहेबांना सुद्धा विनंती असेल लवकरात लवकर ही वास्तूचं काम पाहायचं. तर 2019 पर्यंत 19 फेब्रुवारी 2019 पर्यंत पहिल्या टप्प्याचं काम या शिवस्मारकाचं पूर्ण होणार आहे. यावेळी दुसरा गोलंदाज सतीश म्हात्रे, ज्या गोलंदाजाची आपण वाट पाहत होतो, साई स्पोर्ट्स ओवळे संघ ज्या गोलंदाजामुळे या ठिकाणी पेनल्टीला सामोरं जावं लागलंय. सतीश म्हात्रे हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. एक अतिशय चांगला गोलंदाज ओळखला जातो अजनबी ओवळे संघाचा. गेले कित्येक वर्ष या गोलंदाजाला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. एक दिग्गज गोलंदाज साई स्पोर्ट्स ओवळे संघाचा. पहिला चेंडू निर्धाव. राईट आर्मवरती विकेट मारा करतोय. थोडासा स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू व्यवस्थित पिक केलाय. पाहता पाहता चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. 1 बाउन्स 4 रन.
2 3 4 धावा मिळाल्या या चेंडूवर. या 4 धावांच्या मदतीनं धावफलक दुहेरी आकड्यामध्ये पाहायला मिळत्या. 12 धावा झाल्यात. सतीश म्हात्रे शॉर्ट पिच चेंडू होता, चांगला पूल केलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अजून एक दमदार चौकार. अजून 4 धावा मिळतात. सतीश म्हात्रे या गोलंदाजाची वाट पाहिली होती, परंतु या ठिकाणी मात्र अलंकार म्हात्रे जबरदस्त फलंदाजी करतोय. लगातार 2 चौकार. यावेळी मात्र अतिशय जबरदस्त चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू. चांगलं कमबॅक म्हणता येईल येईल म्हात्रे या गोलंदाजाकडून. हा चेंडू जातोय निर्धाव. तर या गोलंदाजामध्ये क्षमता, बऱ्याचशा ठिकाणी या गोलंदाजाचे सामने मी पाहिलेत. जेव्हा जेव्हा ओळे संघाला गरज असे या गोलंदाजाची, तेव्हा तेव्हा हा गोलंदाज धावून आला. सतीश म्हात्रे 2 शॉर्ट पिच चेंडू टाकले, 2 चौकार आले, परंतु यावेळी मात्र फुल टॉस चेंडू होता. चेंडूला वळण दिलंय, स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतोय. या स्क्वेअर लेग रिजन मध्ये येणाऱ्या चेंडूनं 1 धाव दिली आहे. या एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत्या. धावफलकावर धावा आपण पाहतोय. दुसरं षटक सुरू असताना 17 धावा. 17 धावा झाल्यात. फुल टॉस चेंडू होता, त्या ठिकाणी व्यवस्थित गॅप मध्ये चेंडू खेळता आला असता फलंदाजाला तर नक्कीच चौकार गेला असता. कारण पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये सुद्धा 3 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल 38 सर्कलच्या बाहेर. समीर नाईक पहिल्यांदा स्ट्राईकला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षकांना चकून चेंडू चाललाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु यावेळी मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू सीमा पार. 22च्या स्वरूपात हा चौकार. प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा. प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा. तेरे सहारे मैंने पाले जिनको और क्या चाहिए. प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा. प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा. के सहारे मैंने पाले जिनको और क्या चाहिए. तर या षटकामध्ये तब्बल 3 चौकार शेवटच्या चेंडूवर 22च्या स्वरूपात, अवांतरच्या स्वरूपात धावा आल्यात. तर दुसरं षटक संपलं. या दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्ची केल्यात त्या गोलंदाज सतीश म्हात्रे या गोलंदाजानं. तर नक्कीच कुठेतरी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं हे सुद्धा गरजेचं असतं. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र 21 धावा आपण पाहू शकाल धावफलकावर. गोलंदाज सुदर्शन येतोय 3रं षटक टाकण्यासाठी. फलंदाजी करणारा संघ, घरचा संघ, आयोजकांचा संघ या ठिकाणी जय हनुमान बामणडोंगरी. तर गोलंदाजी करणारा संघ साई स्पोर्ट्स ओळे संघ. दोन्ही संघांचा विचार केला तर नशिबानं का म्हणा, परंतु टी शर्ट्स मात्र दोन्ही संघाला समान आल्यात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सुदर्शन हा गोलंदाज लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू खेळलाय. फलंदाज एकेरी धाव हस्तगत केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक वाढतोय. 22 धावा झाल्यात. 5 षटकांचा हा सामना सुपर 8 ची लढत आहे. या लढतीमधल्या विजेता संघास कोणत्या तरी एका चषकावर नाव करण्यास मिळणार. एकतरी प्राइज या ठिकाणाहून घेऊन जाणार. फुलटॉस चेंडू होता, परंतु फुलटॉस चेंडूचा समाचार मात्र व्यवस्थितरित्या घेता आला नाहीये. पंचांचा इशारा आलाय नो चेंडू, अर्थातच कमरेच्या वर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा आलाय नो चेंडू घोषित केलाय. म्हणजे या 2 धावा मिळणार. दोन धावा मिळतात. अजून एक चेंडू टाकावा लागणार सुदर्शन या गोलंदाजाला. 2 धावांच्या मदतीनं धावफलकावर धावा आपण पाहू शकाल 24 धावा. यावेळी मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणार चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू संपतोय. पहिला गोलंदाज निखिलनं 8 धावा दिल्या होत्या, सतीशनं 13 धावा दिल्या. सुदर्शन चांगली गोलंदाजी करतोय.
यावेळी मात्र बुंध्यात टाकलेला चेंडू, यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे सुदर्शन या गोलंदाजाकडून. 1 धाव मिळते या एकेरी धावेच्या मदतीनं. 25 धावा झाल्यात फलंदाजी करणाऱ्या बामणडोंगरी संघाच्या. जय हनुमान बामणडोंगरी संघ पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी आलेत. त्यामुळे बामणडोंगरी संघावर दडपण असणाऱ्या घरच्या मैदानावर खेळताना नक्कीच आपल्या प्रेक्षकांना खुश करायचं असेल तर चांगली फलंदाजी करणं गरजेचं असणार. समीर नाईकला ती फलंदाजी करावी लागणार. यावेळी मात्र पाहायचा लॉंग ऑन आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं होतं आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावांचं योगदान मिळतंय. 2 धावांच्या बरोबरीनं संघ पोहोचला 27 धावांवर. सलामीला आलेला फलंदाज अलंकार म्हात्रे खेळतोय 2 चौकारांच्या मदतीनं. चांगली खेळी आतापर्यंत पाहायला मिळाली, परंतु समीर नाईक या फलंदाजाला मात्र मोठे फटके खेळावे लागणार आहेत. जर चांगल्या धावा उभारायच्या असतील तर येणाऱ्या चेंडूंमध्ये. यावेळी मात्र मोठा फटका येतोय, चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. एक जबरदस्त चपराक षटकाराकरिता. आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक वेगानं पुढे सरकत्या. 33 धावा झाल्यात. 33 धावा झाल्यात बामणडोंगरी संघाच्या. यावेळी मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन या ठिकाणी गॅप जोडण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज समीर नाईकला परतावं लागतंय. समीर नाईक परतला. एक षटकार दाखवला होता मागच्या चेंडूवर, परंतु आता मात्र 5 चेंडूंमध्ये 9 धावा करून परतला. धावसंख्या स्थिर आहे 33 धावा. तिसऱ्या षटकामध्ये सुदर्शनने या गोलंदाजांना 12 धावा देताना एका फलंदाजाला बाद केलाय. 3 षटकांचा खेळ थांबला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव पाहतोय 33 धावा. येणारी 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी असणार. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे सरसावला. सुमित म्हात्रे हा फलंदाज. अलंकार म्हात्रे स्ट्राईक वर. सलामीला आलेला फलंदाज अलंकार म्हात्रेकडे स्ट्राईक आहे. दोन चौकारांच्या मदतीनं 14 धावांवर खेळतो अलंकार. या खेळाडूकडून नक्कीच अशा अपेक्षा बाळगून या ठिकाणी मोठ्या संख्येनं प्रेक्षक असणार, कारण 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अलंकार सलामीला आलाय. 2 चौकारांच्या मदतीनं 14 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सतीश म्हात्रे. यावेळी मात्र पाहायचा झेल त्या ठिकाणी सुटलाय आणि पुन्हा एकदा जीवदान मिळतंय अलंकार म्हात्रेला. 2 धावा मिळतात. या दुहेरी धावांच्या योगदानानंतर 35 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सतीश म्हात्रेंना. मागच्या षटकामध्ये सुद्धा क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी चौकार सोडला होता. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक झेल सुटतोय. 2 धावा मिळतात. सतीश म्हात्रे गोलंदाजी करतोय. यावेळी घरंगळत जाणारा चेंडू क्षेत्ररक्षक उचलणार, तोपर्यंत मात्र अवघी 1 धाव मिळणार. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावर धावा आपण पाहतोय 36 धावा. 5 षटकांच्या या सामन्यामध्ये बामणडोंगरी संघ फलंदाजी करतोय. शेवटच्या 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूंमध्ये मोठे फटके खेळावे लागणार आहेत. नवीन फलंदाज सुमित म्हात्रे स्ट्राईक एंडला. स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू, हीच खासियत या गोलंदाजाची. पाहायला गेलं तर कधी वेगवान मारा करतोय, कधी या ठिकाणी लेग ब्रेक मारा पाहायला मिळतोय. स्लो ओव्हर पद्धतीचे चेंडू, अस्त्र बाहेर काढला. फलंदाज चेंडू निर्धाव खेळतोय. सतीश म्हात्रेनं पाहिलं नवीन येणारा फलंदाज आहे. यावेळी मात्र चेंडू कव्हरच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. 1 टप्पा पडल्यानंतर त्या ठिकाणी वाटला होता, त्या ठिकाणी चौकार
जातोय. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकांना. तर या चौकाराच्या मदतीनं आता मात्र धावफलकावर धावपण पाहू शकाल. 40 धावा. चौकार आलाय. सतीश म्हात्रे गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. झेल हवेत उडालाय. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय आणि फलंदाज सुमित म्हात्रेला परतावं लागतंय. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं. रणजित ठाकूर नवीन फलंदाज जातोय. तर अलंकार म्हात्रे कडून नक्कीच अपेक्षा असणार येणाऱ्या उर्वरित चेंडूंमध्ये. एका बाजूला डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय अलंकार या फलंदाजाकडून. सतीश म्हात्रेला यश मिळालंय. यावेळी मात्र थोडासा फास्ट टाकलेला चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार तोपर्यंत फक्त 1 धाव मिळणार. एकेरी धावेच्या बरोबरीनं 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय 41 धावा. 41 धावा झाल्या. तर पहिला सामना झाला होता पारगाव आणि मुरबी या संघादरम्यान सुद्धा आपण पाहू शकला असाल. मुरबी संघाच्या धावा झाल्या होत्या 43 धावा झाल्या होत्या. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली होती. परंतु यावेळी मात्र 41 धावा झाल्यात. शेवटचं षटक असलेल्या शेवटच्या षटकात किमान 2 मोठे फटके हे गरजेचं असणार आहे बामणडोंगरी संघाचा. कारण साई स्पोर्ट्स ओळे संघासमोर जर समाधानकारक धावसंख्या उभारायची असेल तर या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असणार. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर. धावा जमाव्या लागणार. यावेळी मात्र सरळ पहिला चेंडू पॅडवर आदळतोय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 सांगतोय फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद. पहिल्याच चेंडूवर हरेश तापुलकरना सफलता मिळवून दिल्या. फलंदाज बाद झालाय. अलंकार म्हात्रे ज्यानं 15 चेंडूंचा खेळ खेळलाय आणि 18 धावांचं योगदान दिलंय. 18 धावा एक मोलाचा हातभार या सलामीवीरांनी उचललाय. पाहायला गेलं तर बामणडोंगरी संघाच्या धावा स्थिर आहेत 41 धावा शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी असताना. समीर नाईक आणि रणजित ठाकूर अशी जोडी शेवटच्या 5 चेंडूंचा सामना करणार. गोलंदाज हरेश यावेळी शॉर्ट पिच चेंडू चांगली दिशा दिल्या. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या वरून. 6 धावांकरता एक दणदणीत षटकार.
पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी षटकार दाखवलाय फलंदाज समीर नाईक, 7व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा फलंदाज. यावेळी मात्र चांगली दिशा दिल्या. चेंडू पाहता पाहता वाऱ्याच्या वेगानं फाईन लेग सीमारेषेबाहेर जातोय. 4 धावांकरता चौकार. थँक्यू टीचर. आणि या चौकाराच्या मदतीनं अर्धशतक साजरं करतोय बामणडोंगरी संघ. 51 धावा झाल्यात. 51 धावा झाल्यात. आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. 3 चेंडूंचा खेळ बाकी असताना स्लोवर वन पद्धतीचा चेंडू चांगला पिक केलाय. आता मात्र गोलंदाज महागडा ठरतोय. अजून एक ब्रँडेड फटका. 6 धावांकरता दणदणीत षटकार. धन्यवाद टीचर. षटकार चौकार षटकार. फक्त 3 चेंडूंचा सामना केलाय समीर नाईक या फलंदाजानं आणि तब्बल उपयुक्त 16 धावांची खेळी केल्या. अतिशय महत्वपूर्ण धावा या षटकामध्ये येतात. हरेश दापोलकर सारख्या गोलंदाजाला या धावा येतात. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समीर नाईक जबरदस्त फॉर्म मध्ये. यावेळी पुन्हा एकदा या ठिकाणी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निर्धाव जातोय. चांगलं कमबॅक म्हणता येईल गोलंदाजाकडून. तब्बल 16 धावा दिल्यानंतर निर्धाव चेंडू फेकतोय. 1-2 समीर नाईक या संघामधून खेळतात. एक समीर नाईक आला होता 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा. एक षटकाराच्या मदतीनं 9 धावा केल्या होत्या. परंतु या समीर नाईकने मात्र हुकमत गाजवल्या. चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होणार. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त 1 धाव आणि एका फलंदाजाला धावचीत व्हावं लागतं. या ठिकाणी फक्त 1 धाव हस्तगत केली जाते आणि एकेरी धावेच्या मदतीनं आता मात्र या इनिंगचा खेळ थांबलाय आणि पहिल्या इनिंगच्या खेळाची समाप्ती झाली आहे. आणि 5 षटकांच्या या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय. जय हनुमान बामणडोंगरी संघाच्या प्रथम फलंदाजी करताना 58 धावा आणि 59 धावांचं लक्ष ठेवलंय ते साई स्पोर्ट्स ओळे संघासमोर. डीजे मगाशी शिवस्मारकाचा उल्लेख केला होता. कालच पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचं उद्घाटन बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स BKCच्या मैदानामध्ये झालं. या स्मारकाची वैशिष्ट्य म्हणजे नक्कीच सर्व भारतीयांचा अभिमान आहे. कारण एक चांगलं शिवस्मारक आपल्याला पाहायला मिळणार ज्याच्यामध्ये एक जबरदस्त तटबंदी पाहायला मिळणार. आई तुळजाभवानीचं मंदिर या वास्तूमध्ये असणार. कला संग्रहालय, ग्रंथ संग्रहालय, त्याचबरोबर मत्स्यालय असेल, एम्पी थिएटर, हेलिपॅड सारखी सुविधा 3600 कोटी खर्च करून या सुविधा दिल्या जाणार आहेत. ऑडिटोरियम आहे, लाईट साऊंड शो असणार, विस्तीर्ण बाग बगीचे, त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांची निवासस्थानं, आयमॅक्स थिएटर पाहायला मिळणार. त्याचबरोबर गेटवे ऑफ इंडिया, नवी मुंबई इतर ठिकाणाहून जाण्याची व्यवस्था सुद्धा असणार. तत्पूर्वी यापुढची होणारी लढत मोरिया पळसपे आणि चॅलेंजर पारगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचं. तर चालू असलेला सामना 58 धावा झाल्यात बामणडोंगरी संघाच्या. 59 धावांची गरज असणार. 30 चेंडूंचा हा सामना, परंतु 2 चेंडूंची पेनल्टी असल्या कारणानं या धावा 28 चेंडूंमध्ये करणं गरजेचं असणार. त्या साई स्पोर्ट्स ओळे संघाला या 28 चेंडूंमध्ये कशा प्रकारे 59 धावा होतात याचा धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण बोलतोय.
वसईचे स्टार समालोचक जयेश भोसले सर यांच्याकडे. धन्यवाद दीपक सर. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं मी समालोचक जयेश भोसले हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बांध के पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, बांध के पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठा के तलवार जब घोड़े पे सवार होते, उठा के तलवार जब घोड़े पे सवार होते, झुकते सारे अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठे होते. जाऊया मैदानामध्ये. धावसंख्या धाव फलकावरती लागली गेली आहे, ती म्हणजेच 58 धावा. 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मैदानामध्ये जोडी येते गुलशन म्हात्रे आणि उदय, ही जोडी मैदानामध्ये येते. धावसंख्येचा पाठलाग करायचा असणार आहे 28 चेंडूमध्ये. पेनल्टी लावण्यात आली आहे. हे संपूर्ण काही रायगडमध्ये पाहायला मिळतं. रायगडमधील स्पर्धा सांगायचं झालं तर निश्चितच मी त्याचा उल्लेख करत राहीन. येऊया मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय ओमकार नायक, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्राईक एंड वरती आहे तो म्हणजे गुलशन. सामन्याला सुरुवात, पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. सामन्याला सुरुवात होईल. बेस्ट ऑफ लक बोट टीम. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. पहिला चेंडूवरती जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू सरा निघून जातोय. शिवरायांच्या तलवारीसारखा प्रहार. चेंडू सीमारेषापार चौकार. धन्यवाद. 120 चेंडू, तब्बल 120 वेळा वीरेंद्र सहवागने पहिल्या चेंडूचा सामना केला आणि तब्बल 20 वेळा पहिल्या चेंडूवरती चौकार टोकला. फलंदाज गुलशन याने पहिल्या चेंडूवरती चौकार ठेचलाय. या मात्र ब्लॉकहोल पद्धतीचा हा चेंडू कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती फेकी केली जाईल. तद्वर मात्र एक धाव अंकित केली गेली, एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 5 धावा. 5 धावेचं महत्व सांगायचं झालं, 5 नोव्हेंबर 1988 विराट कोहली या खेळाडूचा जन्मदिवस. विराट कोहली याला म्हटलं तर आज ऍटिट्यूड पाहायला मिळतं. मित्रांनो, त्याच्या आयुष्यामधील एक घटना घडली होती, ती तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवेन. वयाच्या 17व्या वर्षी एक रणजी क्रिकेटचा सामना. मात्र जोरदार प्रहार केला गेला. चेंडू हवेमध्ये आहे. गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर विराट कोहली बद्दल सांगत होतो. धावसंख्या 4 आली. 4 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारे भर 9 धावा धावफलकावरती. वयाच्या 17व्या वर्षी विराट कोहली रणजी क्रिकेटचा सामना खेळत होता. बँगलोर आणि दिल्ली या 2 संघांमध्ये खेळला जाणारा रणजी क्रिकेटचा सामना 4था दिवस समाप्त झाला होता आणि सामना रणजी क्रिकेटमधील दिल्ली हा संघ पराभूतेच्या छायेखाली होता. रात्री 2 वाजता विराट कोहलीच्या वडिलांचं निधन झालं ब्रेन हॅमरेजने. या मात्र लोअर फुल टॉस चेंडू, चेंडूवरती जोरदार प्रहार. चेंडू सारा निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक जास्त चौकार कोणी लगावले असतील तर सचिन रमेश तेंडुलकर. 2016 चौकार एक दिवसीय सामन्यांमध्ये. कसोटी क्रिकेटमध्ये पाहिलं तर 2058 चौकार लगावण्याचा कारनामा. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावर मात्र फुलटॉस चेंडू, बॅटची काढा. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद. गोलंदाज फक्त चुका चुका आणि चुका करतोय. सांगायचं झालं, पहिली गलती करे वो इंसान, दूसरी गलती करे वो नादान, तीसरी गलती करे वो शैतान, बार बार गलती करे वो पाकिस्तान और हर बार माफ करे वो हिंदुस्तान. धावसंख्या धावफलकावरती लगवली गेली आहे 17 धावा. षटक क्रमांक पहिलं मार्ग असतात. 17 धावेचं महत्व सांगतो. 17 एप्रिल 1972 मुथय्या मुरलीधरन या गोलंदाजाचा जन्मदिवस. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो ओंकार. या मात्र चेंडूवरती जोरदार प्रहार. चेंडू ट्रॅव्हल होतोय 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. एक
एक आठवण राहून गेली होती विराट कोहली. 17व्या वर्षी, वयाच्या 17व्या वर्षी रणजी क्रिकेटचा सामना बँगलोर वर्सेस दिल्ली. रात्री 2 वाजता वडिलांचं निधन झालं. सकाळी तो 8:30 वाजता मैदानामध्ये पोहोचला. इशांत शर्मा सोबत तो मैदानामध्ये पोहोचला आणि त्यावेळी त्याने वडिलांना घरी विचारलं होतं की मी तो सामना खेळू का. घरच्यांनी परमिशन दिली. तो सामना तो खेळण्यासाठी गेला. मित्रांनो, तो खेळला. तब्बल 40 धाव्यांवरती 4थ्या दिवशी नाबाद खेळत होता आणि 5व्या दिवशी 90 धाव्यांवरती तो बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतला. तदनंतर वडिलांचं निधन होऊन सुद्धा तो घरी रडत बसला नव्हता. तो डायरेक्ट मैदानामध्ये गेला, खेळला, जिंकला आणि अनिर्णित सामना करून तो स्वतः स्मशानभूमीमध्ये गेला. वडिलांचा अंतिम संस्कार केलं. तदनंतर विराट कोहली घडला. एका रात्रीमध्ये कोणताही खेळाडू असं घडत नसतो. मैदानामध्ये धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. तब्बल 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असताना या मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातो. शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. यांची तो गाणी गुणगुणायचा आणि त्याचं आवडतं गाणं होतं ससुराल गेंदा फूल. तो खेळाडू होता वीरेंद्र सहवाग. मैदानामध्ये फलंदाजी करताना सुद्धा तो गाणी म्हणायचा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अलंकार. मात्र ब्लॉक होल पद्धतीचा हा चेंडू कार्पेटच्या साह्याने ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण केलं जाईल. फेक होईल. तद्वर घेतलेली एकेरी धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. 28 धावाचं महत्व सांगतो मित्रांनो. तर 28 धावाचं महत्व आहे. 28 एप्रिल 1908. 28 एप्रिल 1908 सर डॉन ब्रॅडमन या खेळाडूचा जन्मदिवस. गोलंदाजीसाठी अलंकार. मात्र प्लेइंग फॉर द बॉडी बॅकफूट वरती येऊन खेळून काढलेला हा फटका. पॉईंटचा क्षेत्ररक्षक, डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती क्षेत्ररक्षण केलं जाईल. फेकी होईल. तद्वर मात्र दुहेरी धाव घेतली जाते. तिहेरी धावेचा प्रयत्न केला जातोय. निश्चितच 2 धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. येणाऱ्या 2 धावा, 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 30 धावा. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अलंकार सज्ज होतोय. थोडस महागडे षटक मानावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय अलंकार. यावर मात्र पंच आमच्याकडे वरतील डेक चेंडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीपकचं सांगायचं झालं 42 नियम आहेत. 42 लॉ आहेत. पण एकही लॉ हा समालोचकासाठी नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये समालोचकाला स्थान नसतं. लाईव्ह कॉमेंट्री केली जात नसते. मात्र पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार. चेंडू सरळ निघून जातोय. समालोचन कक्षाच्या वरून 6 धावांसह. धनावडीसी 6 धावा आहेत. 6 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली तर 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हे टेनिस क्रिकेटचं प्रेम आहे की आज आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज. मात्र पुन्हा एकदा लॉफ केला गेला. शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. रे चेंडू सीमारेषा पार. षटकार. मात्र पुन्हा एकदा प्रहार केला जातोय. बॅक टू बॅक तिसरा षटकार. जय माँ एकवीरा देवी बेटी है कारला डोंगर में. जय माँ एकवीरा देवी बैठी है कारला डोंगर में. उसके दरबार में लोग आते हैं. उसके दरबार में लोग आते. आने जाने वाले लोग कोई कोपरा काटता है, कोई बकरा काटता है. उशीर झालेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना बामण डोंगरे आणि ओळे या 2 संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली होती 59 धावा आणि 2 चेंडूंची पेनल्टी लागण्यात आली होती. 28 चेंडूमध्ये 59 धावांचा पाठलाग करायचं होतं. आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे तब्बल 48 धावा. 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिलं 58 धावाचा 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. नवीन गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय तो म्हणजेच तकदीर. गोलंदाजीसाठी तकदीर सज्ज होतोय. मात्र एक पल्लू स्कूप जोरदार प्रहार केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कोणती चूक करत नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज मात्र बाद.
क्रिकेटमध्ये एका चेंडूवरती 286 धावा बनल्यात. क्रिकेटमध्ये 12व्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिला गेला. क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाने 2 वेळा हॅट्रिक घेतली आणि दोन्ही वेळेला 6 फलंदाजांना त्रिफळाचीत बाद केलं. क्रिकेटमधील अशा कित्येक घडामोडी आहेत. निश्चितच इतिहासामधील घडामोडी आज दिवसभरामध्ये वेळ मिळाला तर तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेन. गोलंदाजीसाठी गोलंदाज तकदीर, तकदीरच्या हातामध्ये तकदीर. या मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पॅचची काढा घेऊन यष्टांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती. या मात्र पाहिलं तर उदय हा तब्बल 36 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. या मात्र पुन्हा एकदा जोरदार लॉफ केला गेलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धन्यवाद. 6 धावा आल्या आणि 6 धाव्याची मदतीने धावसंख्येमध्ये झपाट्याने भर. धावसंख्या धावफलकावरती 54 धावा. 59 धाव्याचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. येणारे चेंडू पाहिले षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तकदीर सज्ज झालाय. तर क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट एक दिवसीय सामन्यांमध्ये तब्बल 351 षटकार लगावण्याचा कारनामा केलाय तो म्हणजे शाहिद आफ्रिदी या फलंदाजाने. शाहिद आफ्रिदी या फलंदाजाच्या नावावरती सुद्धा एक विक्रम होता की 37 चेंडूमध्ये जो शतक लगावला होता. मित्रांनो, ती जी बॅट वापरली होती ती सचिन तेंडुलकरने त्याला दिली होती. मात्र लोअर फुलटा चेंडू जोरदार प्रहार, 1 बाउन्स, चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सामना बरोबरीत येऊन सुटलाय. धनवडीचे धावसंख्या धावफलकावरती लगावले गेले 58 धावा. 1 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे आणि फलंदाज 46 धावेवरती नाबाद खेळतोय. या मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? फलंदाज मात्र बाद होतोय. निश्चितच मित्रांनो, या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 46 धावांची बहारदार खेळी करून तंबूच्या आसऱ्याला परततोय उदय. धनवडीजी 11 चेंडू आणि 46 धावा. लाजवाब बहारदार खेळी. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तकदीर. या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातो. प्लेइंग अवे फॉर द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती, एंड ऑफ द ओव्हर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 59 धावांचा पाठलाग करायचा असताना धावसंख्या धावफलकावरती लगेली आहे. 1 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर 58 धावा. येणारे 12 चेंडू, येणारे 10 चेंडू, येणारे 10 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज येईल पाहणं गरजेचं आहे. या पुढील होणारा सामना पळसपा वर्सेस पारगाव. पळसपा वर्सेस पारगाव या 2 संघांमध्ये खेळवला जाईल. तर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 1 धावांची गरज आहे. एक सामना असा झाला होता पाकिस्तान संघासमोर. सुपर ओव्हरचा सामना होता आणि ग्लेन मॅक्सवेल हा गोलंदाजी करत होता. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज होती. तो सामना पाकिस्तान संघ पराभूत झाला होता. या मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव मात्र येते. विजय होतोय तो म्हणजे होळे संघ. जय हनुमान होळे संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हरलेल्या संघाचं या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झाल्याबद्दल कौतुक करेन. आणि येईन मॅन ऑफ द मॅच कडे. एक लाजवाब खेळी ज्या फलंदाजाने केली. 11 चेंडू 46 धावा, तब्बल 4 उत्तुंग षटकार, 5 चौकार. अर्थातच उदय या खेळाडूला मी आमंत्रित करेन मॅन ऑफ द मॅचचा हकदार. सामना